नमस्कार. आपण कुठून आलात? आम्ही पुण्यावरून आलो. पुण्याहून. ओके. तुम्ही आता आलात 2 दिवस इथे आमच्याकडे माऊली कृपा होमस्टेमध्ये राहिलात. आज निघताय बरोबर. तर तुम्हाला म्हणजे कसं आमच्याकडचं वातावरण किंवा बाकी त्रुटी असतील तर त्याही सांगू शकता, म्हणजे त्यात आम्ही आणखीन फरक करू शकतो. हां, तर बोला. तर आम्ही पुण्यावरून आलो तेव्हा काही बुकिंग वगैरे नव्हतं केलं. ओके. मग इथे दापोली मार्केटमध्ये आल्यावर आम्ही सर्च केलं. तर माऊली होमस्टेचा जस्ट चॅटचा ऑप्शन मला मिळाला, त्यावरून मी मेसेज केला की मला कॉन्टॅक्ट नंबर हवा होता म्हणून. तर त्यानंतर लगेच 5-10 मिनिटामध्ये मला रिप्लाय मिळाला. ओके. त्यावरून मी कॉल केला. हां. तर त्यानंतर कॉल केल्या काकू म्हणल्या की तुम्ही येऊन बघा पहिलं, तुम्हाला इथलं नेचर आवडेल हां. आणि कसं आपण डिसाईड करू. मग आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्येच म्हणजे पूर्ण नेचर आवडलं आणि अच्छा. आम्ही एंट्रीला. हां. ओके. तुम्ही आता 2 दिवस राहिलात दापोलीत, कुठे कुठे फिरलात? कसं व्यवस्थित झालं दापोली दर्शन? हां, दापोली म्हणजे भारी वाटलं. म्हणजे जी शहराची जे हे रचना ती भारी आहे. म्हणजे मेन रोड आहे आणि दोन्ही बाजूला आणि जवळ आहे, म्हणजे पॉईंट पण जवळ आहे आपल्या ह्या माऊली कृपा होमस्टे लोकेशन जवळ आहे. ओके. तर मी प्रेफर करेल की म्हणजे सेंट्रलाइज लोकेशन. सेंट्रलाइज लोकेशन आहे. मी ओके. प्रेफर करेल की तुम्ही नक्की या इथं हां. अच्छा. आणि अनुभव घ्या म्हणजे निसर्गाचा. ओके. तुम्ही चहा नाश्ता वगैरे सगळं हां, घेतलं? चहा नाश्ता पण भेटतो इथे हां. माऊली कृपामध्ये. आम्ही आंबोळ्या खाल्ल्या तर हां. भारी होतं म्हणजे. हां. ओके. आणि जेवणाचं तुम्ही काय दिवसभर फिरत आता होता आम्ही त्यामुळे दिवसभर- बाहेरच हां, जेवून आम्हाला आलात time 11 पण वाजता नसल्यामुळे आला. आम्हाला- एका दिवसात झालं हां, फिरणं. एका दिवसात झालं. ओके, ठीक आहे. तुम्ही आलात, तुम्हाला बरं वाटलं. तुम्हाला जसं आम्ही तुमची सोय करू शकलो, तुमची सेवा करू शकलो, तसेच तुमचे मित्रमंडळी आजूबाजूचे कोणी जे येणारे असतील तर तुमच्यावर रेफरन्सने आम्ही नक्कीच त्यांना नक्की आमचा रेफरन्स द्या. हां, yes, yes. ओके. धन्यवाद. तुमचा प्रवास सुखाचा हो. छोटी बाय. इकडं ना? नाही, ती बघत नाहीये. ती आता कंटाळली आहे. हां, चला. ओके ओके, बाय. बाकी गरम पाणी वगैरे सगळं व्यवस्थित मिळालं ना? सगळं बरोबर. ओके. हां, मग आम्ही तेच म्हणजे कसं इलेक्ट्रिसिटीचं नंतर केल्यानंतर त्याला पुढे पुढे वाढत जातात बिलं, हो. मग ते भारी पडतं. नाही. त्याच्यापेक्षा आम्ही 1 टाइम इन्व्हेस्टमेंट करून सोलर सिस्टीमच लावली आहे. त्याच्यामुळे सोलरचं गरम पाणी time येतं. हो. आणि दिवसभर तुम्हाला कधीही तुम्ही समुद्रावरून आलात की तुम्हाला गरम पाणी मिळतंय किंवा आंघोळीची सोय होते. हो. ओके. नाही म्हणजे की मच्छर पण नाही आहेत. हां. सगळं त्यामुळे स्वच्छ आणि शांत वातावरण आहे आमच्याकडे, कारण कसे सगळे बंगलोच आहेत हो. राहणारे लोक, त्याच्यामुळे शांतता असते. ओके, चालेल. धन्यवाद.